महाराष्ट्र विधान परिषद काँग्रेसचे गटनेते माजी गृहराज्यमंत्री माननीय आमदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या यात्रेसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे। चैत्र महिन्यात उन्हाच्या झळा जाणवत होत्या व अंगाची लाहीलाही होत होती, म्हणून श्री सत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर यांच्या वतीने यात्रेसाठी आलेल्या सुमारे 10,000 भाविकांची तहान थंडगार मसाले ताकाचे वाटप करून भागवली। यासाठी 2,000 लिटर ताक लागले। ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक आले आहेत। अनेक भाविक सासनकाठी नाचवत व गुलालाची उधळण करत होते। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या गजरात हा परिसर दुमदुमला। मानव सेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्याप्रमाणे कार्य करणाऱ्या श्री सत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर यांच्या वतीने व संघटनेचे राष्ट्रीय आध्यात्मिक प्रमुख मुरली जाजू व राज्याध्यक्ष धर्मेश वैद यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिबा डोंगरावर थंडगार मसाले ताकाचे वाटप करण्यात आलं। दरम्यान प्लास्टिक मुक्त यात्रा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले। त्याला प्रतिसाद देत संघटनेने ताक वाटप करण्यासाठी आणलेले प्लास्टिक ग्लास गोळा केले। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बजरंग माळी, जिल्हा सेवा दल प्रमुख दत्तात्रय पाटील, जिल्हा युथ प्रमुख बच्चन लवटे, आशिष बुचडे, बिपिन बोरकर, आशिष बुचडे, सुलभा माळी, ललिता पाटील, तानाजी पाटील, धनाजी गुरव, चंद्रकांत वाळवेकर, कृष्णा जाधव, अनिल मोळे, अण्णासो पाटील, प्रकाश खोत आदीसह 100 साई सेवकांनी सेवा केली। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।